नमस्कार. रंकाळा तलाव हा तर कोल्हापुरातील रहिवाशांचा जिव्हाळ्याचा विषय. आपल्या लेखणीतून त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का असा सवाल जगनियंत्याला बिनधास्तपणे विचारणारे कोल्हापूरचे कवी डॉक्टर सूर्यकांत खांडेकर यांनी रंकाळ्याच्या तीरावर या शीर्षकाखाली रंकाळा तलावावर लिहिलेली कविता त्यांच्या सावली या काव्यसंग्रहामध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यांचा सावली हा काव्यसंग्रह प्रथम 15 ऑगस्ट 1954 प्रसिद्ध झाला आणि याची दुसरी आवृत्ती याच वर्षी 2 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अनुभवूया त्यांनी शब्दबद्ध केलेला त्या काळातील रंकाळा तलाव आणि पाहूया आताही जाणवणाऱ्या त्या कवितेमधून रंगवलेल्या काही शब्दछटा. रंकाळ्याच्या तीरावर उन्हे पुसट पिवळी गेली क्षितिजा पार, रेंगाळती संध्या छाया रंकाळ्याच्या तीरावर. दिव्य अक्षरे सोनेरी मेघमालेत संध्येची, धुंद जळलहरीत शोभा लाल तरंगांची. रानपाखरांचे थवे परतले घरट्यात, त्यांच्या मिलन सुक्ताचे सूररम्य घुमतात. आदळती आपट्टी येती लाटा कडेवर, फेनफुलांचे गुंफिती हार हसरे सुंदर. गजबज पथावर रोजचीच रहदारी, सहलती काठावर मुग्ध किशोर किशोरी. फडफडती पदर अवखळ वाऱ्यावरी, इंद्रधनुपरी शोभा खुलतसे मनहारी. स्वर्गातल्या किन्नरांनी आळविता दीपराग, उजळेल आपोआप लाख दिवल्यांची रांग. उरी तरुंच्या सावल्या कवळीतो जलाशय, उभा कसल्या चिंतनी संध्यामठ ध्यानमय. चमकती अंधुकसे राजप्रासादाचे दिवे, दुधाळल्या चांदण्यात जणू भासती काजवे. दूर शहरी गोंगाट सारे जाहले प्रशांत, विसावले विश्व सारे चंद्रम्याच्या सावलीत. फुलवीत स्वप्ने उभा एकला मी मुसाफिर, आणि हसते जीवन उसळत्या लाटांवर.